मॅचला सुरुवात होते. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची असतील. ऑफ साइडला शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंटला खेळाडू मिड ऑफ आहे. पहिला बॉल फुल टॉस लॉफ्ट केला आहे. लॉंग ऑनला कुठलाही फिल्डर नाहीये आणि बॉल थेट सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळतील. षटकार प्रेक्षकांना मात्र बॉल त्याच्या डोक्यावर लागलाय असं वाटतंय. सांभाळून बॅट चिकट. या वेळेला गॅप मधून बॉल चाललाय. शॉर्ट थर्ड मॅन आणि बॅकवर्ड पॉइंटच्या दरम्यान सीमारेषा पार. येतोय चौकार. एक बॉल या वेळेला अगदी यॉर्कर लेंथवर टाकलेला बॉल होता. हलक्या हातानं तटवण्याचा प्रयत्न, सन्मान देण्याचा प्रयत्न होता, परंतु व्यवस्थितपणे बॉल खेळता आला नाहीये. मात्र नुकसान होत नाहीये. डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज सचिन नाईक. विकी भोईर यष्टिरक्षकाच्या भूमिकेत. भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमधील एक फार मोठं नाव. दोन्ही संघांकडे एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. चांगली मॅच रंगताना दिसेल. यावेळेला जबरदस्त लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल काढलाय आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. विशालच्या बॅटमधून हा आणखी एक खणखणीत चौकार. लहान मुलांना एक विनंती आहे, आपण झेलसाठी प्रयत्न फारसे करू नका. जर तुम्हाला व्यवस्थितपणे जमत असेल तरच करा, नाहीतर दुखापत होण्याची दाट शक्यता आहे. या सामन्यातील पहिला बॉल जो षटकार गेला होता तिकडे थोडासा तो मुलगा दुखापतग्रस्त झालेला आहे आणि आमच्या आयोजकांचं त्यांच्याकडे देखील लक्ष आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पायावर आदळलाय. अपील जोरदार आहे. पंचांनी अपील उचलून धरलंय. फलंदाज बाद. तर यापुढची लढत सुदेशदादा टीम 5151 खार्डी आणि प्रतिस्पर्धी संघ जय मसोबा चिकनगर दोन्ही संघाचे कर्णधार. हा पहिला ऑफिशियल कॉल असेल तुम्हाला. हा पहिला इनिंगचा हाफ ब्रेक ज्या वेळेला होईल त्यावेळेला तुम्हाला नक्कीच टॉससाठी यायचंय. 6 षटकं संपल्यानंतर आपल्याला टॉस करायचंय. ही बाब लक्षात ठेवा. सुदेशदादा 5151 खार्डी आणि जय मसोबा चिकनगर. ओव्हर टू अजय घरत. पहिल्या विकेटचं पतन झालंय. चांगला पलटवार सचिन नाईकचा. खोलवर टप्प्याचा बॉल टाकला अगदी विकेट टू विकेट आणि अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. ती कुठेतरी चूक झाली फलंदाजाकडून. लाईन मिस केली आहे. अपील जोरदार होतं. अपील उचलून धरलंय पंचांनी. पहिला धक्का बसलाय विशाल पाटीलच्या रूपात सिद्धिविनायक वडवली बी संघाला. धावसंख्या 1/14. सुरुवात चांगली आहे. धावा फार वेगानं बनवल्यात पहिल्या षटकामध्ये विशालनं, परंतु फार मोठी इनिंग्स तो खेळू शकलेला नाही. स्टार्ट जो मिळाला होता त्या स्टार्टला मोठ्या इनिंग्समध्ये कन्वर्ट करू शकलेला नाही. नवीन बॅटर आकाश पाटील मैदानामध्ये. या मैदानावर चांगला ट्रॅक रेकॉर्ड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. या आधीच्या स्पर्धांमध्ये खरं तर भरीव कामगिरी वडवली बी संघाची राहिलेली आहे. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमधील 2 अतिशय मजबूत संघ समोरासमोर आलेले आहेत. रिग्नेश 11 दाराबे आणि सिद्धिविनायक वडवली बी. षटकातील शेवटचा बॉल लॉफ्ट करायचा होता, परंतु बॅटची आतली कडा लागली आहे. शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्रक्षण. धाव तेथे मिळणार नाहीये फलंदाजाला. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर षटक होतंय समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये सिद्धिविनायक वडवली बी संघ, धावसंख्या 1/14. यानंतरचा सामना देखील एक मोठा सामना आपल्या समोर असणार आहे. सुदेश दादा 5151 खार्डी विरुद्ध जय मसोबा चिकणघर. तर इथे आज ज्यांनी आपल्या समालोचनं आपल्याला सर्वांना मंत्रमुग्ध केलं ते आपले सहकारी समालोचक मोहनीश पाटील अंबाडी झिडके यांचा शुभसन्मान करण्याची विनंती मी आयोजन समितीतील अध्यक्षांचे सुपुत्र रिग्नेश प्रताप पाटील यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण मुख्य मंचाच्या मध्यभागी मोहनीश पाटील आपण पाहू शकता. मोहनीश पाटील समालोचक ज्यांनी आज आपल्याला एक दिवसाची सेवा दिली त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. ओव्हर टू अजय घरत. यस सर, थँक्यू सो मच वन्स अगेन मोरे सर. धीरज भोईर येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. धीरजला देखील आपण व्यावसायिक स्तरावर खेळताना बघत असतो. लेफ्ट आर्म गोलंदाज. चांगला अँगल बनवलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल ड्राईव्ह करायचा होता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क बनवता आलेला नाहीये फलंदाज ऋतिक पाटीलला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगली मुवमेंट. एक अँगल देखील जो विशिष्ट अँगल बनतोय डावकऱ्या गोलंदाजाचा उजव्या त्याच्या फलंदाजासाठी. यावेळेला स्विच इट केलाय. टायमिंग तेवढं चांगलं नाहीये. बॉल चाललाय डीप कव्हरमध्ये. एक धाव तर मिळेल. मिसफील्ड आणि त्याचा आता फायदा घेत आहेत फलंदाज. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. रनिंग बिटवीन द विकेट्समध्ये माहीर असलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत वडवली बी संघाकडून. फार मोठं नाव आहे. चर्चेत असलेला हा संघ आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि तेवढाच जबरदस्त आणि मजबूत संघ त्यांच्या विरोधात रिग्नेश 11 दारावे. 2 धावांच्या मदतीनं स्वतःचा अकाउंट ओपन केले ऋतिक पाटीलनं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर. बघा, ग्रामीणची ही लढत आहे, परंतु बरेचसे खेळाडू जे आहेत दोन्ही संघांचे ते व्यावसायिक स्तरावर देखील आपल्याला खेळताना दिसत असतात. ऋतिक देखील त्यातलंच एक नाव आहे. यावेळेला बॅटच्या आउटसाइड एज शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव तेथे मिळताना दिसते. अचूक टायमिंग आतापर्यंत ऋतिकच्या बॅटमधून पाहायला मिळालेलं नाही. शॉर्ट थर्डमॅन आणि वाईडिश गलीला तिकडे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. फार मोठा गॅप नाहीये. पॉइंटला देखील एक फिल्डर सजवण्यात आलाय. स्ट्राईक रोटेट झालेली आहे सिंगलच्या जोरावर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 वर. दुसरं षटक सध्या प्रगती पथावर. पॉवर प्लेचं हे अंतिम षटक आहे या डावातील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात आलाय. आकाश ऑन स्ट्राईक. स्विच इट करायचा होता, परंतु यावेळेला बॉलचा वेग थोडासा कमी पाहायला मिळाला. अतिशय चाणाक्ष पद्धतीची गोलंदाजी. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत, परंतु जे कंट्रोल आहे गोलंदाजीमध्ये ते वाखाणण्याजोगं पाहायला मिळतंय धीरज भोईरकडून. आत्तापर्यंत 4 चेंडू त्याने टाकलेत. फक्त 3च धावा खर्च केल्यात आणि शांत ठेवलंय फलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये सुरुवात अतिशय दमदार होती. विशेषतः विशाल पाटीलनं पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला. त्यानंतर 2 चौकार देखील त्याच्या बॅटमधून आले होते, परंतु पाचेच्या रूपात त्याला बाद केलं सचिन नाईकनं. पुन्हा एकदा बॅट चिखड. शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग येते. धावचीची संधी होती, परंतु निशाणा चुकतोय. थोडासा पुढे निघाला होता आकाश. धाव त्याला घ्यायची होती, परंतु नंतर बघितलं की बॉल थेट फिल्डरच्या हातात गेलाय. थ्रो तर केला होता फिल्डरने. आर्यन मात्रे होता तिथे. एस्टनवर बॉल लागला असता तर निश्चित रूपानं फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. धावा बनवणं थोडंसं कठीण, विशेषतः धीरज भोईरच्या विरोधात. आणि पहिला धक्का लागल्यानंतर गोलंदाज प्रभावी कामगिरी करताना दिसत आहेत. धावसंख्या स्थिरावली आहे 17 वर. नेक्स्ट बॉल. आणखी एक चांगला बॉल. थोडासा पुढे टाकला. स्लाइटली फुलर लेंथ. आउटसाइड ऑफ. मुवमेंट पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. चांगला वेग देखील आहे. बॅट्समनला पूर्णपणे बीट करत असताना धीरज भोईर. अफलातून षटकाची समाप्ती. यश मिळालं नाही, परंतु फक्त 3च धावा खर्च केला. इकॉनॉमिकल षटक होतं. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. सिद्धिविनायक वडवली बी संघाची धावसंख्या फलकावर 1/17. बघा, पुढील सामन्यामध्ये खेळणारे दोन्ही संघांचे कॅप्टन लक्षात घ्या. इनिंग्स ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाणार आहे आणि ज्या संघाचे कॅप्टन टॉससाठी उपस्थित नसतील त्या टीमला 3 चेंडूंची पेनल्टी असेल. पुढचा सामना असेल सुदेश दादा 5151 खार्डी आणि जय मसोबा चिकणघर या 2 संघांदरम्यान.
आणि याच दरम्यान आमचे सहकारी समालोचक ज्येष्ठ समालोचक सिद्दीक बाबे सरांचं शुभ आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ये भिंगरी है. प्रत्येक वर्षामध्ये काही ना काही नवीन सिद्दीकजी घेऊन येत असतात आणि जे काही घेऊन येतात ते फारच आगळं वेगळं असतं. या हंगामामध्ये भिंगरी शॉट त्यांचा फार फेमस झालाय. इथे क्लासिक ड्राईव्ह लॉंग ऑफला बॉल चाललाय. फिल्डर आहे डीप मध्ये. एक धाव मिळेल. थोडंसं फंबलिंग रिकव्हरी केली गेली परंतु थोडासा वेळ लागलाच. 2 धावा लगेच कंप्लीट होत आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावा बनवण्याचा एकही चान्स मिस करणार नाहीत हे फलंदाज असं वाटतंय. त्यामुळेच क्षेत्ररक्षकांना खूप जास्त अलर्ट राहावं लागणार आहे. गोलंदाज थोडासा नाराज आहे. विकी भोईर त्याच्या पहिल्या बॉलवर 2 धावा मिळत आहेत. वडवली बी संघाला. ऋतिक पाटील ऑन स्ट्राईक. चांगलं बॅटल असेल. खोलवा टप्प्याचा बॉल आतली कडा लागली आहे. जबरदस्त स्टॉप विकेट कीपर धीरज भोईरकडून. या अगोदर विकी आपण बघत होतो यष्टिरक्षकाच्या भूमिकेत. आता धीरज आहे यष्टिरक्षकाच्या भूमिकेत. बॉल मागे जाऊ दिला नाहीये. आतली कडा लागल्यानंतर विकेट कीपरसाठी बॉल अडवणं एवढं सोपं नसतं परंतु चांगली कमिटमेंट होती. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिरावली 19 या आकड्यावर. सध्या 3रं षटक प्रगतीपथावर. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. विकीचा हा खोलवा टप्प्याचा बॉल अगदी यॉर्कर लेंथवर. थोडंसं अपील बॅटला फुंकर घालत असताना बॉल विकेट कीपरच्या हातात. अफलातून गोलंदाजी. मोठे फटके आता येताना दिसत नाहीत. अगदी पॉपिंग क्रीज मध्ये टप्पा होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा हा यॉर्कर. छोटंसं बॉलिंग रनअप आहे परंतु वेग तोच पाहायला मिळतोय जो लॉंग रनअपने देखील दाखवत असतो गोलंदाज विकी. आणखी एक वेगवान बॉल. लो फुल टॉस तडकावलाय ऑन साईडला डीप मिड विकेटला. फिल्डर तिकडे वेगानं पोहोचतोय. बॉलवर फक्त 1 धाव मिळेल. बांधून ठेवलंय खरं त्यानं दोन्ही फलंदाजांना. आकाश पाटील आणि ऋतिक पाटील ही जोडी खेळपट्टीवर. आकाशनं 4 बॉल्स फेस केलेत. अजूनही खातं उघडलेलं नाही. 7 बॉलचा सामना ऋतिकनं केलाय. 6 धावांवर खेळतोय. थोडासा अनकॅरेक्टरिस्टिक म्हणावा लागेल कारण नॉर्मली तो फार ॲग्रेसिव्ह खेळत असतो परंतु गोलंदाजीच वाखाणण्याजोगी झालेली आहे. संधी जास्त मिळालेल्या नाहीत मोठे फटके खेळण्यासाठी ऋतिक पाटीलला. संघाची धावसंख्या 1-20. सिद्धिविनायक वडवली बी विरुद्ध रिग्नेश 11 दारावे. बिग मॅच सध्या सुरू आहे. यावेळेला जबरदस्त कडक कव्हर ड्राईव्ह परंतु डीप मध्ये फिल्डर तिकडे सज्ज आहे त्याच्यामुळे चौकार मिळणार नाही. फटका जबरदस्त होता. आत्मविश्वास वाढवणारा फटका. मात्र धाव फक्त 1 मिळाली आहे. धावांचा वेग वाढवण्याचा पुरेपूर प्रयत्न फलंदाज देखील आता करताना दिसत आहेत. प्रेशर वाढत चाललेलं आहे फलंदाजी करणाऱ्या टीमवर. यावेळेला देखील खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय. बी मध्ये बॉल चाललाय. लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवर पोहोचतोय. एकच धाव घेण्याची संधी तेथे उपलब्ध होते ऋतिक पाटीलला. ऋतिक स्वतःशीच थोडासा नाराज दिसतोय. निराश दिसतोय कारण मोठे फटके येत नाहीत. आणखी एका चांगल्या षटकाची समाप्ती. विकी भोईरनं फक्त 5 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. सिद्धिविनायक वडवली बी संघाची धावसंख्या फलकावर 1-22 आणि वेळ झालेली आता ड्रिंक्स ब्रेकची. सुदेश दादा 5151 खार्डी आणि जय मसोबा चिकणगर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी उपस्थित राहा. आजच्या रजनीमध्ये तुम्हाला श्री नारायण देव प्रतिष्ठान 572 वडवली संघ देखील पाहायला मिळणार आहे. अटाळी वडवली. त्याचप्रमाणे आई गावदेवी विहान पिसे. आई गावदेवी पिसे संघाला देखील आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. त्या 2 संघांदरम्यान मॅच असेल. तसेच देवेन 11 जय हनुमान चिंचवली आणि जय हनुमान सरवली बी या संघांदरम्यान देखील एक महत्त्वाचा सामना असेल. दिवस रात्र हा क्रिकेटचा सोहळा सुरू आहे. 1 मार्च पासून आपण सुरुवात केली आहे स्पर्धेला. भिवंडी लोकसभेचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज भारत सरकार आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांच्या गौरवार्थ या स्पर्धेचं आयोजन. अतिशय भव्य दिव्य अशी ही स्पर्धा आहे. तब्बल 51 बाईक्स आणि 2 4 व्हीलर सहित यावर्षी या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय देखणं आयोजन. माणकोलीच्या श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडा नगरीमध्ये आपण आहोत आणि इथून हे थेट प्रक्षेपण 70 स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलवर क्रिकेट रसिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. अतिशय सुंदर असं टेलिकास्ट आहे. काल ऑल इंडिया ओपनचे सामने आपण एन्जॉय केले होते. 3 दिवस ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट आपण एन्जॉय केला आहे. फायनल मॅच देखील चांगलीच रंगली होती आणि खूप चांगलं क्रिकेट
व्यावसायिक खेळाडूंनी देखील दाखवलं. काल प्रचंड गर्दी स्टँड्समध्ये देखील पाहायला मिळाली होती आणि यूट्यूबवर देखील तेवढ्याच मोठ्या संख्येने, त्याहीपेक्षा जास्त मोठ्या संख्येनं व्ह्यूवर्स आपल्यासोबत जोडले गेले होते. ड्रिंक्स ब्रेक समाप्त झालेला आहे. पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. 3 ओव्हर्समध्ये फक्त 22 धावा फलकावर आहेत. एकच गडी बाद झालाय, परंतु धावांचा वेग फार मंदावलेला दिसतोय. विशाल पाटील बाद झाल्यानंतर नवीन षटकाला सुरुवात करतोय धीरज भोईर. लॉफ्टेड फटका, बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंटला. फिल्डर पाठलाग करतोय सर्कल मधून, मात्र थोडासा दूर राहिलाय. त्याच्या आवाक्या बाहेर बॉल होता. येथे 2 धावा मिळतील. परफेक्ट टायमिंग पाहायला मिळालं नाही. ऋतिक पाटीलनं आतापर्यंत स्ट्रगल केलंय या मॅचमध्ये असं म्हणायला हरकत नाही. 9 चेंडूंमध्ये फक्त 9 धावा त्याने केलेल्या आहेत. 6 षटकांचा सामना आहे आणि खरं तर हा जो स्ट्राईक रेट आहे 100चा, त्याला शोभणारा तर नाही आहे, त्याला देखील माहिती आहे. पण गोलंदाजी देखील तेवढीच अव्वल दर्जाची त्याच्या विरोधात करण्यात आलेली आहे. पण अजूनही तो खेळपट्टीवर ठाण मांडू नये, कधीही पलटवार करू शकतो. हो हो हो, हा बॉल फुल टॉस होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, परंतु लाईन चुकीची. वाईटचा इशारा करतायत पंच जय पवार. बॅट तर फिरवली होती. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता तिकडे. बॅकवर्ड ऑफ द पॉइंट बॉल काढायचा होता, बराच बाहेर होता. धीरज भोईरचा हा वाईट बॉल. पहिलं षटक खूप चांगलं टाकलं होतं धीरजनं. फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या या षटकामध्ये. एकाच बॉलमध्ये आता 3 धावा त्याने खर्च केल्यात. संघाची धावसंख्या 1/25. अजूनही 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की विकेट्स 9 हातात आहेत. तर कुठेतरी 30-35 धावा आणखी जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. ओ व्हॉट अ ग्रेट कॅच, आउटस्टँडिंग कॅच बाय विकेट कीपर विकी भोईर. फलंदाज बाद. की भोईर उजवीकडे डाईव्ह लगावत असताना एका हातानं तो झेल त्याने स्वीकारलाय. ग्लोव मध्ये बरोबर चेंडूला सामावून घेतलंय. लाजवाब कॅच. मोठा धक्का बसलाय सिद्धिविनायक वडवली बी संघाला. पुन्हा एकदा पाहूयात आपण रिप्ले मध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं हा बॉल टाकला गेला होता. धीरजचं रिॲक्शन आपण बघतोय. येस, आय हॅव डन इट असं तो म्हणतोय आणि ते करून दाखवलंय. त्याला माहिती आहे की ऋतिक घातक ठरू शकला असता. जरूर त्याची सुरुवात तेवढी चांगली नव्हती, परंतु पलटवार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती. मोठी विकेट प्राप्त केली आहे. अवे फ्रॉम द बॉडी खरं तर ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता आणि फुटवर्क विशेष म्हणजे चांगलं पाहायला मिळालंच नव्हतं या संपूर्ण डावामध्ये. त्यामुळे चाचपडताना दिसला होता ऋतिक पाटील. त्याने बनवल्या 10 बॉल्समध्ये फक्त 9 धावा. संघाची धावसंख्या आहे 2/25. रिग्नेश 11 दारावे संघ या मॅचमध्ये टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करत आहे आणि फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धिविनायक. चेंज द गेम वडवली बी. न्यू बॅटर कमलेश पाटील. बघा, पहिली 5 षटकं ही 25 मिनिटांच्या आत कंप्लीट करणं बंधनकारक आहे, नाहीतर शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असेल. आणखी एक चांगला बॉल झपकन आतमध्ये आला. टप्पा पडल्यानंतर शॉर्ट आर्म पुल करायचा होता. ऑन साईडला स्क्वेअर लेगला खेळायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. शरीराचा वेध घेतला होता बॉलनं. एक धाव मिळाली आहे लेग बायच्या रूपात. एकेरी दुहेरी धावांनी चांगली धावसंख्या उभारता येणार नाहीये. आणि खरं तर या मैदानावर भरपूर स्कोर्स देखील आपण पाहिलेले आहेत. काही सामने लो स्कोरिंग देखील होत आहेत, ते देखील तेवढंच खरं आहे. पण जर विकेट तुमच्या हातात आहेत तर कुठेतरी धावांचा वेग वाढवला गेला पाहिजे. गोलंदाजी लाजवाब होते. मुभा मिळत नाहीये. मोठे फटके खेळण्यासाठी स्वातंत्र्य फलंदाजांना दिलं जात नाहीये. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. 60 वेगाने टाकलेला हा खोलवर टप्प्याचा बॉल आउटसाइड ऑफ. उजव्या हाताच्या फलंदाजाविरुद्ध हीच रणनीती आपल्याला पाहायला मिळाली आहे धीरज भोईरची. बॉलर लेंथवर बॉल टाकायचे आहेत. टप्पा पडल्यानंतर बॉल त्याचे बाहेर स्विंग होत आहेत. वेग चांगला आहे. आणखी एक इकॉनॉमिकल आणि सक्सेसफुल षटक धीरज भोईरचं आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 26. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 4थं षटक समाप्तीच्या मार्गावर पाहायला मिळते. ज्यावेळेला बॅटच्या आउटसाइड एज बॉल गलीतून निघालाय. डीपमध्ये फिल्डर आहे. एकच धाव तेथे मिळताना दिसते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि इथे अक्षरशः विकेट फेकली गेली आहे. फलंदाज बाद.
अवस्था पाहायला मिळते आपल्याला या मॅचमध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक चेंज द गेम OWB संघाची 3.5 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या फक्त 27, 3 गड्यांच्या मोबदल्यात. या 27 पैकी पहिल्या 14 धावा फक्त पहिल्या 4 बॉल्समध्ये आल्या होत्या. 5व्या बॉलवर विकेट गेली विशाल पाटीलची आणि तेथून मात्र गोलंदाजांनी अजिबात फलंदाजांना डोकं वर काढू दिलेलं नाही. पूर्णपणे कुरघोडी केली गेलेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघावर धारावी संघाकडून. नवीन बॅटर शुभम. दिशा दाखवायची होती. हा वाईड यॉर्कर, आणखी एक अप्रतिम बॉल आणि याचबरोबर हे अप्रतिम षटक आणि स्पेल समाप्त होत असताना गोलंदाज धीरज भोईरचा काय वेग आहे. बॅट खाली येण्या अगोदरच बॉल निघून गेला होता तिकडे विकेट किपरच्या दिशेनं. लाजवाब गोलंदाजी, धारदार गोलंदाजी धीरज भोईरची. 2 षटकांचा स्पेल त्याने टाकला, 7 धावा खर्च केल्या, 1 गडी त्याच्या खात्यामध्ये आहे, 1 सफलता त्याला मिळालेली आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3/27. चार षटकांसाठी 19 मिनिटांचा वेळ आपण घेतलेला आहे. ओव्हर रेट आपला अगदी योग्य आहे. ज्या पद्धतीनं खरं तर बॅटिंग होते असं वाटत नाही की WB संघ बॅटिंग करतोय. खरं तर WB संघाकडे गोलंदाजी क्षेत्ररक्षण अतिशय उत्तम दर्जाचं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या उर्वरित 2 षटकांमध्ये जर 20 धावा जरी त्यांनी जोडल्या, 50 पर्यंत जरी धावसंख्या नेली तरी देखील तेथून ते पलटवार करू शकतात. परंतु सध्या तरी आपण बघतोय की गोलंदाज वरचढ ठरतायत. चांगली कामगिरी धारावी संघाची चालू आहे. विकी कंटिन्यूज. सुरेख बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा हा चेंडू होता. लेंथ बॉल, चांगला बाउन्स देखील प्राप्त केलाय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लवली डिलिव्हरी, आउटसाइड एजला बीट करत असताना बॉल सरळ विकेट किपरच्या हातात. 12 डॉट चेंडू आतापर्यंत फलंदाजांनी खेळलेत आणि त्यात आणखी एकाची भर पडेल. सुपर्ब यॉर्कर, पुन्हा बॅट्समनला बीट केलंय. अल्पेश गायकवाड ऑफिशियल स्कोरर आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. आम्हाला माहिती देत आहेत की 13वा हा डॉट बॉल आहे. म्हणजेच काय तर डॉट बॉलचं पर्सेंटेज फार जास्त राहिलंय आणि याचं सारंच श्रेय जात आहे गोलंदाजांना. वेगवेगळ्या धाटणीतले चेंडू टाकले जात आहेत. हा बॉल थोडा शरीराच्या दिशेनं आला होता. आडव्या बॅटनं तटवण्याचा प्रयत्न, टायमिंग परफेक्ट पाहायला मिळत नाहीये. अक्षरशः चाचपडत आहेत फलंदाज WB संघाचे. एक धाव मिळाली, धावसंख्या 28, 3 गड्यांच्या मोबदल्यात. फक्त आता 9 चेंडूंचा खेळ बाकी असेल या डावामध्ये. यानंतरचा सामना पाहायला विसरू नका. सुदेश दादा 5151 खार्डी विरुद्ध जय म्हसोबा चिकणघर. चला, दोन्ही संघांचे कॅप्टन्स शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. ज्या टीमचे कॅप्टन टॉससाठी उपस्थित नसतील इनिंग्स ब्रेकमध्ये त्या टीमला 3 चेंडूंची पेनल्टी असेल. चिकणघर टीमचे कॅप्टन आलेले आहेत. स्वागत आहे आपलं. खाडी टीमचे कॅप्टन आपण देखील या. लो फुल टॉस ड्राईव्ह करायचा होता. आउटसाइड आहे. शॉर्ट टर्नमॅनला चांगली फिल्डिंग, धावचीची संधी दोन्ही एंडला होती, मात्र संधी गमावण्यात आली आहे. अखेर ही सिंगल कंप्लीट होते. एका धावेसाठी फार जास्त संघर्ष करावा लागलाय या डावामध्ये फलंदाजांना. धावसंख्या अगदी कासवछाप गतीनं पुढे सरसावते. जाऊन पोहोचले 29 वर 3 गड्यांच्या मोबदल्यात. चौकार षटकारांचा तर दुष्काळच पडलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एकही चौकार किंवा षटकार पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर आलेला नाहीये. व्हॉट अ बॉल, काय गोलंदाजी होते. दोन्ही एंड कडून आपण बघतोय की तसाच मारा आहे. प्रभावी मारा, भन्नाट मारा, धारदार मारा, तिखट मारा पाहायला मिळतोय. या अगोदर आपण धीरज भोईरला बघितलं, आता विकी भोईर देखील तेच कार्य करतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला चांगला फटका आहे, ड्राईव्ह केलाय. बॉलर बॅक पास ड्राईव्ह, लॉंग ऑफ मधून फिल्डर येतोय. सुरक्षित रक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ही एक गोष्ट चांगली केली फलंदाजांनी. रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिली आहे त्यांची. जिथे दुसऱ्या धावेची संधी मिळाली तिथे 2 धावा त्यांनी घेतल्यात आणि काही वेळेला फिल्डर्सवर देखील दबाव टाकलाय. मात्र त्या व्यतिरिक्त इतर काही जास्त पॉझिटिव्ह गोष्टी आतापर्यंत राहिलेल्या नाहीत वडवली संघासाठी. 5 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या 3/31. विकी भोईरचा इकॉनॉमिकल स्पेल समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या. विकेट मिळाली नाही, मात्र अप्रतिम गोलंदाजी. 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ आपण दिलेला आहे आणि त्या 25 मिनिटांच्या आतच 5 षटकं कंप्लीट झालेले आहेत. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे सिद्धिविनायक चेंज द गेम WB संघाला. रिग्नेश 11 धारावे संघानं पूर्णपणे त्यांच्यावर कुरघडी केली आतापर्यंत. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नसतो. 2-3 मोठे फटके जर आले या षटकामध्ये तर तो पलटवार मानला जाईल आणि
नंतर सेकंड हाफमध्ये मात्र गोलंदाजी चांगली आहे हे विसरून चालता कामा नये. WB संघ सहजासहजी सामना कधीच सोडत नसतो. मग सिच्युएशन कशीही असू द्यात, अतिशय लढवय्या संघ आहे. गोलंदाजीसाठी आता येईल भावेश नाईक. भावेश नाईकचं नाव देखील फार चर्चेत राहिलंय. तो देखील व्यावसायिक स्तरावर आपल्याला खेळताना दिसत असतो आणि विशेषतः यंगस्टर आहे. मागच्या हंगामामध्ये आपण अंडर-24 चॅम्पियनशिपमध्ये त्याला खेळताना बघितलं होतं बिनारच्या DD ग्राउंडवर. धमाकेदार त्याची कामगिरी तेथे राहिली होती. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. लो फुल टॉस लॉफ्ट केलाय, बॉल हवेत, मिस टाइम फटका, फिल्डर येतोय बॉल खाली, कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट करतायत. ओव्हर थ्रो, बॅकअप तेवढं चांगलं नाहीये आणि तिसरी धाव देखील बघता बघता पूर्ण केली गेलेली आहे. चौथ्या धावेचा देखील मानस आहे, धाडस करता येणार नाहीये कारण संधी नव्हती. 3 धावा मिळत आहेत, जीवदान मिळालंय फलंदाजाला. सध्या खेळपट्टीवर शुभम पाटील आणि कमलेश पाटील यांची जोडी आपण बघतोय. आता कुठे 4 धावांवर पोहोचलाय शुभम. कमलेश 6 बॉल्स खेळलेत, 3 धावांवर खेळतोय. नावलौकिकाला साजेशी बॅटिंग आतापर्यंत WB संघाच्या फलंदाजांना करता आलेली नाही. क्रिकेटचा खेळच असा आहे, किती मोठे खेळाडू असू द्यात, कधी कधी असं होतं की तुमच्याकडून चांगली कामगिरी होत नाहीये. परंतु सामना अजूनही बराच बाकी आहे आणि गरजेचं नाही की आतापर्यंत चांगली बॅटिंग झालेली नाही तर यापुढेही होणार नाही. कमलेश ऑन स्ट्राईक. वाईड यॉर्कर चॉप करत असताना बॅकवर्ड ऑफ द पॉइंट. चांगलं क्षेत्रक्षणाची देखील चांगली साथ मिळालेली आहे गोलंदाजांना आणि गोलंदाजी किती परफेक्ट होते. हात उघडण्याची अजिबात संधी मिळत नाहीये. एखाद दुसरा बॉल जर वगळला आपण तर त्या व्यतिरिक्त अप्रतिम नेत्रदीपक मारा. फक्त पहिल्या षटकामध्ये सचिन नाईकचा खरपूस समाचार घेण्यात आला होता, परंतु त्याने देखील कमबॅक करून दाखवलं आणि तीच विकेट फार महत्वाची ठरली आहे कारण विशाल पाटीलला सूर गवसला होता सुरुवातीपासूनच. आणखी एक चांगला बॉल. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, अक्रॉस द लाईन. एक मोठा फटका खेळायचा होता त्या ठिकाणी. शुभमला मात्र बॅटच्या आतली कडा लागली. बॉल विकेट किपरच्या हातात पाहू शकाल तुम्ही रिप्ले मध्ये. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. फक्त 3 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या 35, 3 गाड्यांच्या मोबदल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज भावेश ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लेंथ यावेळेला हुक केलाय. हा बॉल निघून जाईल फाईन लेग सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स, चौकार. जय जयकार. ओव्हरमध्ये 4थ्या बॉलवर चौकार आला होता या आधीचा आणि आता हा 28व्या बॉलवर चौकार, 34व्या बॉलवर चौकार आलाय. ओ अपील आणि बाद. लेग बिफोर विकेट. लगेच चौकाराचं चोख प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज भावेश. पंच जय पवार यांचा अगदी मिडल स्टिकच्या मिडलला धडकला असता तो बॉल. एवढा परफेक्ट बॉल होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, फुल अँड स्ट्रेट डिलिव्हरी होती. अगदी प्लम्ब LBW. चौकार ठोकला खरा परंतु लगेच माघारी परतवलंय फलंदाज शुभम पाटीलला. 8 धावा बनवल्या शुभमनं. 14 धावांचं योगदान विशाल पाटीलनं दिलं होतं. 5 चेंडूंचा सामना करत असताना खूप चांगली सुरुवात त्याने केली होती. तदनंतर ऋतिकला आपण बघितलं 10 बॉल्समध्ये 9 धावा. 2 धावांचं योगदान आकाश पाटीलनं दिलं. कमलेश अजूनही खेळपट्टीवर आहे. शुभमनं बनवल्या 8 धावा. कमलेशच्या बॅटमधून फक्त 4च धावा आलेल्या आहेत आणि आता नवीन बॅटर प्रवेश मैदानामध्ये, त्याचा प्रवेश झालेला आहे. धावसंख्या 4 बाद 39. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. राईट आर्म राऊंड द विकेट. भावेश खेळण्याचा प्रयत्न नाही. बॉल सोडून दिला विकेट किपरच्या हातातून. आता सिंगल घेण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर्स एंडला तिकडे एस्टॅनवर थ्रो तर केलाय पण पंचांचा निर्णय काय येतोय बघायचा आहे. वाईड बॉल.
स्ट्राईक रोटेट करण्याचा जो प्रयत्न झाला होता तो फेअर प्रयत्न नाही आहे असं पंचांनी कळवलंय. त्याच्यामुळे स्ट्राईक पुन्हा एकदा असणार आहे प्रवेशकडे. वाईटच्या रूपात एक धाव जरूर मिळेल. धावसंख्या 40. फार इकॉनॉमिकल गोलंदाजी. एका ओव्हरमध्ये 14 धावा. सुरुवात अशी होती असं वाटत होतं की 6 ओव्हर्समध्ये या मॅचमध्ये देखील 70+ धावसंख्या पाहायला मिळेल, परंतु आतापर्यंत फक्त 40 धावांपर्यंत मजल मारता आली WB संघाला. शेवटचा बॉल फुलटॉस आहे. यावेळेला स्विंग केला ऑन साइडला. तडाखेबंद फटका, परंतु तिकडे देखील फिल्डर पोहोचलाय. ग्रेट कॅच. डीप स्क्वेअर लेगला पकडला गेलाय आणि फलंदाज बाद झालाय की नाही ते पाहावं लागेल, कारण बॅटरने ते रिव्ह्यूची मागणी केली आहे. बीमर बॉल आहे की फेअर बॉल आहे हे चेक केलं जाईल. हॅलो, चला, खार्डी संघाचा कर्णधार आणि चिकनगर संघाचा कर्णधार आपण व्यासपीठावर यायचे टॉससाठी. ऐसे लग रहा है अजय गरत के कुछ दिनों से रिग्नेश पाटिल का जादू चल रहा है. फेअर डिलिव्हरी म्हणजेच फलंदाज बाद. असं वाटलं होतं की हा षटकार जाईल, परंतु नाही, ते देखील झालेलं नाही. जबरदस्त कॅच. तिकडे फिल्डर उपस्थित होता प्रवीण पाटील. शेवटच्या बॉलवर विकेटचं पतन. डावाची झाली सांगता सिद्धिविनायक WB संघानं 6 ओव्हर्समध्ये बनवल्यात फक्त 40 धावा. सुदेश दादा 51 खार्डी संघाचे कर्णधार आणि त्याचप्रमाणे जय मसोबा चिकनगर संघाचे कर्णधार. मी लालचंद पाटील आणि बिपिन पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करायचंय. एका बाजूला आपण पाहतोय ज्यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन कपिल मोरेश्वर पाटील साहेबांची प्रतिमा, फोटो, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या स्पर्धेचं नाव माजी केंद्रीय राज्यमंत्री चषक 2025. जय मसोबा चिकनगर संघाचा कर्णधार, केंद्रीय मंत्री असा कॉल मात्र कपिल पाटील. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हा. सुदेश दादा 51 खाडी संघाचा कर्णधार टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. 6 षटकांचा सामना आहे. पहिली 2 षटकं ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची असतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेसाठी कोण गोलंदाज यूज कराल? सौरभ आहे, विशाल आहे. प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध आपण यापूर्वी बऱ्याच वेळा खेळला असाल. त्यांचा एकंदरीत डावपेच, त्यांची खेळी तुम्हाला माहिती असेल. प्रतिस्पर्धी संघाला रोखायचं झालं तर किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55. 50 ते 55. आपण पाहतोय की धावांचा पूर येतो ज्या वेळेला फलंदाजी करताना फलंदाज मैदानाच्या आत असतात त्यावेळेला, आणि 50 ते 55 वर रोखण्याचा प्रयत्न. कुठले असे शस्त्र तुमच्या संघामध्ये आहेत ज्याच्यावर विश्वास आहे? सौरभ आहे, विशाल आहे, आयुष आहे. चांगले गोलंदाज आहे. कसं वाटतंय आयोजन नियोजन आणि कशी वाटते ही स्पर्धा? आयोजन खूप चांगलं आहे. खूप छान आहे. धन्यवाद. चिंगणगर संघाचे कर्णधार, टॉस महत्वाचा होता. हो, नक्कीच. टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षणच केलं असतं. आता मात्र फलंदाजी करायची आहे. पहिली मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं ही अत्यंत महत्त्वाची असतात प्रत्येक संघाच्या दृष्टीनं. 12 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल आणि 6 षटकांच्या अंती किती धावांचं उद्दिष्ट प्रतिस्पर्धी संघाला द्यायचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू आम्ही, कारण की आधी कमीच आहे. तरी पण अंदाज किती व्यक्त करताय? 60+ तर पाहिजेतच. 60+ जाण्याचा प्रयत्न असेल. कुठले असे महत्त्वाचे फलंदाज तुमच्या संघामध्ये ज्यांच्यावर ही जबाबदारी? गिरीश आहे, निकेश आहे, विक्रम आहे, अमित आहे, स्वतः आहे. नक्कीच एक मानाची स्पर्धा आपण खेळताय. टेनिस विश्वामधील 51 बाईक्स आणि एक कार असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा. कसं वाटतं आयोजन नियोजन? खूप छान. बघूनच स्वर्गासारखं वाटते. खूप छान. नक्कीच ऑल द बेस्ट. नाणेफेकीचा कॉल इथे मात्र जिंकलाय तो सुदेश दादा 51 खाडी या संघाच्या कर्णधाराने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय आणि प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार जय मसोबा चिकनगर या संघाला आमंत्रित केलं जात आहे फलंदाजीसाठी. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. VIP अनाउंसर
संदीप मोरे जी वीआईपी कमेंटेटर भी हैं और वीआईपी अनाउंसर भी है। स्वागत है आप सभी का। आप देख रहे हैं माजी केंद्रीय मंत्री चषक 2025 में आप सभी का हार्दिक स्वागत है। हवा चल रही है इस वक्त प्रताप सेठ पाटिल की अध्यक्ष की, लेकिन इस क्रिकेट ग्राउंड पे हवा चल रही है रिग्नेश पाटिल की, क्योंकि कल उनकी टीम चैंपियन बनी ओपन इंडिया फॉर्मेट में और आज रिग्नेश 11 धारावी ने, हालांकि मैच खत्म नहीं हुआ है, चेन दी गेम वडावली भी सिद्धि विनायक कभी भी पलटवार कर सकती है, और लेकिन देखे तो उतना टोटल नहीं है। स्वागत है आप सभी का। सुमित पाटिल भी बहुत खुश है, रिग्नेश पाटिल के बहुत ही जिगरी यार है। 41 रनों की चुनौती है। उधर कहां, बाहर का। खेल की शुरुआत होती भी दोनों ओपनर बीच मैदान पे भावेश नाइक, वन ऑफ द ग्रेट प्लेयर, गेंदबाजी के लिए कमलेश पाटिल उर्फ छावा, भावेश नाइक के साथ विशाल भुईरा है। कावा कहीं है, छावा कहीं है, खिलाड़ी बहुत खास है। ये मैच होके रहेगा। कमलेश पाटिल पहली गेंद वाइड यॉर्कर, चॉप किया गेंद को, पॉइंट पे 1 रन। 1 से खाता खुला, भावेश नाइक का खाता खुला। रिग्नेश पाटिल फैम टीम, रिग्नेश 11 धारावी का। बॉलिंग में हम देखें तो कमाल की बॉलिंग की धीरज भुईर ने, विक्की भुईर ने, बहुत स्ट्रांग बॉलिंग अटैक है। पटकी भी गेंद थी, बैकफुट पे गए, पंच किया गेंद को, कवर बाउंड्री के बाहर जाती हुई पहले बाउंस पे 4 रन। पांच पे पहुंचा है स्कोर। कट करने की कोशिश, अच्छी वापसी, गुड लेन पे पड़ने के बाद बल्ले के करीब से गेंद जाती हुई विकेट कीपर के पास। दोस्तों आप देख रहे हैं भारत का ऐतिहासिक शो। सचिन तेंदुलकर के टेस्ट मैच में 51 शतक, विराट कोहली के ओडीआई में 51 शतक और प्रताप सेठ पाटिल ने 51 बाइक और 2 4 व्हीलर आपके सामने रखे। इस मरतबा विकेटों में गेंद थी, हल्के हाथों से पुश किया, शॉर्ट कवर्स में 1 रन। सेंसिबल क्रिकेट। 6 पे पहुंचा स्कोर। देखिए सिद्धि विनायक चेंज द गेम वडावली बी को अगर मैच को जीतना है तो फिर गेम को चेंज करने वाली गेंदबाजी करना होगी। आज मेरे साथ सदाबहार कमेंटेटर अजय गरत, मिस्टर आईपीएल सर कुणाल दाते हैं। छोटी गेंद थी, अजीब व गरीब शॉट है, बैकफुट पे जाके फोर्स किया था, फील्डर मौजूद है डीप में, 1 रन। देखिए भावेश नाइक इस सीजन में कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि कमलेश पाटिल ने अच्छे अच्छे गेंदबाजों को धूल चटाई है। कमलेश पाटिल लोधा सिटी एंड से जाते हुए, ओह किनारा लगा था लेकिन विकेट कीपर से कैरी नहीं हुई। ये देखिए किनारा लगा था, अंदरूनी किनारा। किस्मत का साथ मिलता हुआ भोईर को। 1 ओवर की समाप्ति, रन बने 7, बचे हुए 5 ओवर में 34 रन चाहिए। अगला मैच भी बहुत रोमांचक मैच रहेगा। एडवोकेट विजय पाटिल फैम टीम 5151 सुदेश दादा खाड़ी बनाम चिकनपारा। मेरे ख्याल से खाड़ी ने टॉस जीता और पहले बॉलिंग करने का फैसला किया है। यस संदीप।
गेंदबाजी में हाईवे एंड से देखना है किसके हाथ में गेंद दी गई है। ऋतिक पाटिल आए, ये खिलाड़ी बहुत खास है। इसी ग्राउंड पे लेट महेंद्र दादा चषक में 2 अर्धशतक लगाकर मैन ऑफ द सीरीज रहे थे। स्वागत है आप सभी का। आज दर्शक धीरे धीरे बढ़ रहे हैं क्योंकि ग्रामीण क्रिकेट की एक से बढ़कर एक टीमें आपको एक्शन में नजर आ रही है। ऑफिस नाम के बहुत बाहर चले गए, वाइट से शुरुआत। जीपी पैनल जय पवार स्वयं वहां पर है। क्रिकेट में भावेश पवार, फिल्मों में ललिता पवार और अंपायरिंग में जय पवार हिट है। फुल टॉस गेंद थी, स्लाइस किया है गेंद को केवल गैप में, गेंद बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। ये थीम सॉन्ग आप देख रहे हैं भिवंडी के राजा कपिल पाटिल साहब के प्रेस्टीज में गाए हुए तमाम सॉन्ग है। चौका आता हुआ भावेश नाइक को आप ये गेंद देकर अपने पैरों पे कुल्हाड़ी मार रहे, बहुत ही पाए के ओपनर है। 12 पे पहुंचा है स्कोर, 12 फॉर 9 विकेट। स्विंग कर दिया है, पीछे खिलाड़ी देखते रह गए, ये भिंगड़ी है, लेकिन खिलाड़ी ने जंप जरूर किया था। गेंद हाथों में आई भी थी। यहां पर देखना है क्या कुछ हुआ है, क्या घटनापूर्ण गेंद है। पहले तो अंपायर ने कहा है कि सिक्सर को चेक किया जाए, उसके बाद रनआउट को चेक किया जाए। अगर सिक्सर है तो फिर रनआउट बेमानी है। बहुत बढ़िया एफर्ट रहा था डीप मिड विकेट पे। कल्पेश पाटिल थे, अपने आप को झोंक दिया था, एक लम्हे के लिए लगा था कि शायद गेंद बाउंड्री के बाहर जाए। देखना है कि पहले सिक्सर को चेक करना है, उसके बाद रनआउट को चेक करना है। तीसरे अंपायर की मदद ली गई है। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में 14 नवंबर 1992 को सचिन तेंदुलकर को तीसरे अंपायर ने आउट दिया था। 14 नवंबर 1993 को जॉन्टी रोड्स ने ब्रेबॉर्न स्टेडियम में रिकॉर्ड 5 कैचेस पकड़े थे, मैन ऑफ द मैच रहे थे। और भिवंडी या टेनिस क्रिकेट के पूरे इतिहास में लेजेंड ऑफ भिवंडी विलासार के शो में नगर अध्यक्ष चषक 2000 में सबसे पहले रनआउट दिया गया था 9 फरवरी को इरफान मुल्ला को। तीसरे अंपायर दीपेश माली, आपको थोड़ा कांटेक्ट करना है। दीपेश माली, यशपाल माली और दीपेश माली। तकदीर माली, पहले पूछा अंपायर ने क्या ये सिक्सर है या नहीं है, उसके बाद नॉन स्ट्राइक पे रनआउट है या नहीं है। अगर सिक्सर आता है तो रनआउट बेमाने। बहुत बढ़िया एफर्ट किया था वहां पे कल्पेश ने। योगेश दलवी जी हमारे बीच में क्रिकेट के बहुत बड़े चाहते, आपका भी हार्दिक स्वागत है। रोज आते हैं और रोज एंजॉय करते हैं। कार के लिए क्यूआर कोड तो उन्होंने उस दिन ही रहेगा जिस दिन कार इनाम रहेंगी। 12 रन देखना है, तीसरे अंपायर की मदद। बैट्समैन रनआउट है और सिक्सर नहीं है। व्हाट एफर्ट, तालियां होना चाहिए कल्पेश के लिए।
ये देखिए बिंगड़ी शॉट था, लेकिन क्या गजब का एफर्ट है, व्हाट एफर्ट। अपने आप को हवा में स्ट्रेच किया, गेंद को अंदर फेंका, नॉन स्ट्राइक पे बैट्समैन आउट हो गए। विशाल भोईर, करे कोई और भरे कोई। सगळे जे प्रेक्षक आहेत मैदानाच्या आतमध्ये त्यांच्यासाठी विशेष सूचना आहे आणि लाईव्हला देखील जे प्रेक्षक ऐकतात त्यांच्यासाठी नुकताच मुख्यमंत्री साहेबांचा अधिवेशन हिवाळी आता सध्याचे जे अधिवेशन चालू आहेत महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या अनेक बैठकी सुरू आहेत, त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून कळवण्यात आलेलं आहे की येणाऱ्या 12 तारखेपर्यंत ते कधीही या क्रीडांगणावर येऊ शकतात आणि त्यामुळे एक दिवस अगोदर सगळ्या प्रेक्षकांना त्याची माहिती दिली जाईल आणि त्यानंतर तुम्ही तो QR कोड स्कॅन करून ती कार जिंकू शकता। येणाऱ्या पुढील 12 तारखेपर्यंत मुख्यमंत्री साहेब म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस साहेब कधीही या क्रीडानगरीला भेट देऊ शकतात आणि त्याची माहिती त्यांच्या कार्यालयातून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे निश्चिंत राहा, येणाऱ्या 7 तारखेपासून 12 तारखेपर्यंत कधी मुख्यमंत्री साहेब या क्रीडानगरीमध्ये येतील। QR कोड रोज स्कॅन करा आणि एक दिवस नक्कीच तुम्हाला देखील ती कार जिंकण्याची संधी आहे। धन्यवाद। कमाल की बल्लेबाजी कर रहे भावेश नाइक, पिछला बैकफुट पे चले गए थे, बहुत ही खूबसूरत थंपिंग कवर ड्राइव खेला था, उसके बाद 1 रन आता हुआ स्कोर डिग्नेश 11 धारावी का पहुंचा है 18 रन 1 विकेट, जबकि लक्ष्य है उनके सामने 41 रनों का। आज बडौली बी की जो बल्लेबाजी रही वो काफी बुझी बुझी सी रही। ऋतिक पाटिल आज ज्यादा नहीं कुछ कर पाए। सामना करेंगे भावेश नाइक, नॉन स्ट्राइक पर है धीरज भोईर, एक और कमाल के खिलाड़ी है, बहुत ही स्ट्रांग साइड नजर आ रही है धारावी की। ओ पहले ही मन बना लिया था, अच्छी गेंद ऋतिक की, बीट किया। देखिए कमाल की अंपायरिंग हो रही है, स्टांस उन्होंने जैसे बदल दिया, अंपायर जेपी टच से मस नहीं। ऋतिक पाटिल सामने की ओर से आते हुए, अपने स्टेप में चूके डेड बॉल। यहां पे अगर मैच को जीतना है तो कल्पेश पाटिल ने जिस तरह एफर्ट लगाया था उस तरह के एफर्ट्स लगाने होंगे सिद्धि विनायक चेंज द गेम वडौली बी को। ऋतिक विकेटों में गेंद, अपील और आउट। LBW बड़ी विकेट। ठाणे जिल्ह्यात ने जय पवार ने कमाल की गेंद थी, टिप्पा खाने के बाद नीची भी रही, झुक के खेल रहे थे, बिल्कुल मिडल स्टंप पे थे। बढ़िया निर्णय, उम्मीद जगा दी है ऋतिक पाटिल ने। अपने ओवर में 11 रन दिए, 1 विकेट लिया, 1 बल्लेबाज रन आउट हुए, कुल मिलाकर 18 रन बने, 2 विकेटें गिरी है। बचे हुए 4 ओवर में यहाँ से मैच जीतने 23 रन चाहिए। हालांकि आस्किंग रन रेट बहुत आसान है, लेकिन कल देर रात हमने फाइनल मुकाबले में देखा था कि 3 ओवर में 22 नहीं बने। ठीक हमारे नीचे इस पूरे माजी केंद्रीय मंत्री चषक के ऑर्गेनाइजिंग कमेटी के एक और सितारे दीपेश माली ने बहुत जबरदस्त टीमों की बंदी की है। स्विंग किया, कारपेट के जरिए आउटफील्ड में गेंद पहुंची है, तेज आउटफील्ड है,
ओ माय गॉड, क्या हो रहा है? जगलिंग जगलिंग जगलिंग, 2 रन। स्वयं रिग्नेश पाटिल है वहां पर, 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 20 पर 20। देखिए, क्यूआर कोड आपको लगातार, अच्छी गेंद, अच्छी वापसी की है कमलेश पाटिल ने। गेंद काफी नीचे रही थी, भावेश नाइक भी सरप्राइज रहे थे वहां पर। कमलेश पाटिल लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स, भावेश नाइक को कटर, फिर बीट किया। बढ़िया पॉजिटिव अप्रोच दिखा रहे कमलेश पाटिल। और क्रिकेट में वैसे भी आपको मैच को छोड़ना नहीं है। मनोज है हमारे बीच में, हमारे बहुत ही करीबी दोस्त। पटकी भी गेंद बैकफुट पे गए, शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम। 1 रन आता हुआ भावेश नाइक के खाते में। रिग्नेश 11 धारावी का स्कोर 21 रन 2 विकेट। रिग्नेश पाटिल ने भी रेस के घोड़े पे ही शर्त लगाई है, पहले दिल्ली धमाका, अब धारावी, और दोनों में डी है। कमलेश पाटिल, मैच अभी भी जान है। ओ बढ़िया गेंद, ऑफिस टर्न करना चाहते थे, रनआउट का मौका है, लेकिन नहीं पहुंच पाए कोई खिलाड़ी। अच्छी गेंद थी, टर्न करना चाहते थे पैरों के सामने ऑफिस हिप्स सचिन नाइक। सचिन नाइक के भी बहुत अच्छे रिकॉर्ड्स हैं भिवंडी तालुका में, एक अच्छे स्ट्राइकर हैं। 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। कमलेश पाटिल, फिर पैरों से टकराई है, लाउड शॉट। अंपायर कह रहे हैं कि सामने गेंदबाज आ गया है उनके आंखों के। एलबीडब्ल्यू के लिए डीआरएस नहीं है। ड्रिंक्स ब्रेक मैदान में होता हुआ 3 ओवर में 21 बने हैं और 3 ओवर में 20 चाहिए। अभी भी मैच बराबरी पे। ब्यूटी ब्यूटी फ्रॉम कमलेश। ड्रिंक्स ब्रेक मैदान पर बने रहिए हमारे साथ। माजी केंद्रीय मंत्री चषक 2025 में
क्या ना करता, ऋतिक पाटिल को कंटिन्यू रखा गया है। सामना करेंगे भावेश नाइक, ये कमाल के खिलाड़ी है। जड़ में गेंद, बढ़िया ड्राइव ऑफ वाली पे लेकर सीधे ब्लेड से खेला, दो खिलाड़ियों के बीच से गेंद निकलती हुई लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रन। बल्लेबाज रहता तो इसको सिर्फ डिग आउट कर सकता था, लेकिन ये भावेश नाइक का क्लास है जिन्होंने यॉर्कर को खोद के निकाल के चौका लगाया। इसलिए कहा जाता है क्लास इज परमानेंट। फिर से बॉलर बैक ड्राइव, फॉलो थ्रू में रोका, कोई रन नहीं। स्कोर है रिग्नेश 11, धारावाहिक का इस वक्त 25 रन। देखिए 41 के लक्ष्य के लिए भी पसीना बहाना पड़ रहा है रिग्नेश 11 को। इसका कारण है कि सामने की टीम बहुत ही झिंझारू टीम है। ऋतिक पाटिल, बढ़िया वाइड यॉर्कर, तीखा जवाब, लेट रिबेट रहा था भावेश नाइक का, बीट किया ऑफ स्टंप के बाहर, बहुत ही खूबसूरत यॉर्कर। अभी भी मैच मेरा अपना मानना है बराबरी पे है। ऋतिक पाटिल सामने की ओर से आते हुए भावेश नाइक के लिए, जड़ में गेंद, हल्के हाथों से गेंद को खेला लॉन्ग ऑफ पे, 1 रन, 26 पे पहुंचा स्कोर 2 विकेटों के नुकसान पे। व्हाट अ मैच! दो बड़ी टीमों के बीच में ये संघर्ष आप देख रहे हैं। एक एक रन के लिए रिग्नेश 11 धारावाहिक की अग्नि परीक्षा ली जा रही है। तलवार के सामने तलवार और शेर के सामने शेर इस वक्त मौजूद है मैदान में। ऋतिक पाटिल सामने से आते हुए, ओ गलती कर बैठे, ग्लांस करने की कोशिश, देखना है मेरे ख्याल से पहले अंपायर ओवर स्टेपिंग चेक करना चाह रहे हैं, लेकिन उसके बाद का निर्णय क्या है। पहले ओवर स्टेपिंग चेक होगा। ये सूरत हाल थोड़ी सी चिंताजनक है सिद्धि विनायक चेंज द गेम वडावली बी के लिए। फेयर डिलीवरी, वहां पे सब कुछ ठीक है, लेकिन वाइड आता हुआ, ये देखिए दूध का दूध और पानी का पानी करती हुई 70-70 स्पोर्ट, दूध को पानी से अलग करती हुई कमाल का टेलीकास्ट है 70-70 का। लेकिन वाइड गेंदे भी तो महंगी पड़ सकती है। 27 पे पहुंचा है स्कोर। छोटी गेंद है, कट करना चाहते थे, बल्ले का मोटा सिरा लेकर फ्लाई स्लिप पे पहले बाउंस पे गेंद पहुंची थी, 1 रन। भरपूर स्क्वायर कट करना चाहते थे। परीक्षा ली जा रही है गेंदबाजों की तरफ से। एक एक रन के लिए संघर्ष करना पड़ रहा है, जूझना पड़ रहा है टीम रिग्नेश 11 धारावाहिक को। ऋतिक पाटिल कमर कस लिए, हार या पार, ये मैच बन गया है। बने रहे हमारे साथ। इस मरतबा बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव है, गेंद हरी घास पे आग लगाती हुई पहुंची है, कवर बाउंड्री के बाहर
4 रन. Look at that. Beautifully played from Bhavesh Naik. Picks on the half volley. So elegant, so lovely. Just looking like a wow. Beautiful shot. शुभम पाटिल को लगाया गया है. सामना करेंगे बैटर सचिन नाइक. बहुत ही अनुभवी बैटर हैं सचिन नाइक. 12 गेंदे 9 रन. रन टू बॉल इक्वेशन हमेशा बल्लेबाज के लिए सरदर्द बनती है और कल बन गई थी. डिंगडोंग टीम के लिए. शुभम पाटिल ऑफ स्टंप के बाहर वाइड दुष्काला 13वां महीने वाली हालत कर रहे हैं शुभम. दूर कर बैठे थे वहां पर सचिन नाइक से. अब यहां से केवल 8 रन चाहिए मुकाबले को जीतने के लिए. बैकफुट पे गए. बहुत ही क्रैकिंग स्ट्रोक है. पंच कवर ड्राइव 4 रन. बंदूक की गोली की तरह गेंद चली गई है कवर बाउंड्री के बाहर. 4 रन. पानी फेर दिया इस मैच पे. शुभम सचिन के लिए बढ़िया यॉर्कर पलटवार लेकिन रन पूरा. छोटी बैकलिप से डिग आउट किया था सचिन नाइक ने. यस कोई भी प्रैक्टिस नहीं होंगी और तुरंत ही 5-1 खार्डी. आपको फील्डिंग सजाना है और चिकन पड़ा आपको ओपनर भेजना है. नो टाइम पास. चिकन घर. चिकन पाड़ा हो या चिकन घर हो, चिकन नाम तो है. स्लॉक करने की कोशिश. गेंद आसमान में खड़ी रह गई है. नहीं पहुंच पाए फील्डर. 2 रन भावेश नाइक पूरा करते हुए. एक रन चाहिए रिग्नेश पाटिल फेम टीम, रिग्नेश 11 धारावाहिक को इस मुकाबले को जीतने के लिए. देखिए ये पहला मैच है. अभी बहुत चैलेंज बाकी है. एक से बढ़कर एक टीमें बाकी है अभी. लेकिन जीत की खुशी तो किसी को भी होती है. सिंगल बचाने की कोशिश है. अच्छा ड्राइव
गेंद लॉन्ग ऑफ वाइडिश और एक्स्ट्रा कवर के बीच में चौका इस मैच को जीत लिया है रिग्नेश 11 धारावे ने। कॉन्ग्रेचुलेशन रिग्नेश पाटिल एंड ऑल टीम एंड हार्ड लक कमलेश, हार्ड लक वडौली बी, हार्ड लक ऋतिक। देखिए 5-1 सुदेश दादा कार्डी, तुरंत ही आपको अपनी टीम के साथ मैदान में जाना है और चिकनगर आपको ओपनर भेजना है।